नमस्कार मित्रांनो, मी विकास शिंदे आणि आज आपण LIC जीवन लक्ष्य प्लॅन बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हा प्लॅन आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आर्थिक भविष्य सुरक्षित करणं आणि लक्ष्यपूर्ती एकाच वेळी साध्य करणं या उद्देशाने बनवला आहे. आज आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत. प्लॅन फीचर्स, एलिजिबिलिटी, प्रीमियम, बेनिफिट्स, ॲडिशनल रायडर्स, टॅक्स ॲडव्हान्टेजेस आणि सेटलमेंट ऑप्शन. तर नक्की LIC जीवन लक्ष्यची योजना काय आहे? तर ही एक एंडॉरमेंट इन्शुरन्स योजना आहे जी सेव्हिंग प्लस प्रोटेक्शन एकत्र देते. नॉन लिंक्ड पार्टिसिपेटिंग पॉलिसी, मार्केट रिस्क नाहीये पण बोनसेस मिळतात. मुलांचे शिक्षण, लग्न, घराचं भविष्य किंवा कुटुंबाचं फायनान्शियल गोल्स सुरक्षित करणे हा या प्लॅनचा मुख्य हेतू आहे. यामध्ये जरी समजा पॉलिसी होल्डर नसताना देखील मुलांचं स्वप्न थांबत नाही. आपल्याला त्यामधून प्रीमियम माफी होते, गॅरंटीड पैसे मिळतात, मोठे बोनसेस मिळतात. हे सर्व जर समजा आपले पॅरेंट्स किंवा गार्डियन्स जर अपघाती त्यांना काय झालं तरी आपली पॉलिसी कंटिन्यू चालू राहते. हे ह्या पॉलिसीचं मुख्य उद्दिष्ट. तर ही पॉलिसी कोणासाठी योग्य आहे? जे पॅरेंट म्हणजे गार्डियन्स जे आपल्या कुटुंबासाठी आपलं फ्युचर गोल प्रोटेक्ट करू इच्छितात, जसे की मुलांचे शिक्षण, त्यांची लग्न, घर किंवा प्रॉपर्टीचे फ्युचर, EMI, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज. हे सर्व जर समजा आपले जे काही गोल्स असतील ते सेट करण्यासाठी ही योजना आपल्याला फायदा करते. हे प्लॅन पॅरेंटसाठी बेस्ट चॉईस आहे कारण यामध्ये फायनान्शियल सिक्युरिटी प्लस लॉंग टर्म सेव्हिंग आपल्याला मिळते. जर पॉलिसी संपल्यावर काय होतं? जर पॉलिसी टर्म पूर्ण झाल्या तर आपल्याला बेसिक सम ॲश्युअर्ड म्हणजे एक हमीदार रक्कम प्लस ॲक्युअर्ड बोनस म्हणजे जमा झालेला जो बोनस असतो, दरवर्षी आपला बोनस जमा होत राहतो, तर तो बोनस प्लस फायनान्शियल बोनस हे सर्व आपल्याला आपली मॅच्युरिटी म्हणजे पॉलिसी कंप्लीट झाल्यानंतर ही अमाऊंट मिळते. फॉर एक्झाम्पल, जर समजा आपला बेसिक सम ॲश्युअर्ड 10 लाख असेल आणि ॲक्युअर्ड म्हणजे जमा झालेला बोनस हा प्लस फायनल बोनस हा 3 लाख रुपये असेल तर आपल्याला फायनल 13 लाख आपल्याला पॉलिसी आपली संपल्यानंतर मिळणार. जर समजा पॉलिसी होल्डरचा काही कारणास्तव दगावला किंवा मृत्यू झाला तर फॅमिलीला दरवर्षी 10% रक्कम मिळते. पॉलिसी संपल्यावर लमसम रक्कम मिळते. पॉलिसी भरणे थांबते म्हणजे नॉमिनीजला प्रीमियम भरावा लागत नाही. म्हणजे कमवणारा नसला तरी उत्पन्न थांबत नाही. कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहतं. तर आता ह्याच्यासाठी काही त्यांचे क्रायटेरिया आहेत ते आपण पाहूया. म्हणजे आता यामध्ये एंट्री एज म्हणजे 18 ते 50 वयोगटाचा व्यक्ती ही पॉलिसी करू शकतो. मॅच्युरिटी एज जास्तीत जास्त 65 वर्ष आहे. पॉलिसी टर्म म्हणजे 13 वर्ष ते 25 वर्षापर्यंत तो आपलं पॉलिसी टर्म घेऊ शकतो. त्याच्यानंतर प्रीमियम पेइंग टर्म ही म्हणजे जी आपण टर्म सिलेक्ट करतो त्या टर्मला 3 वर्षांनी मायनस करून, म्हणजे जर समजा आपण 13 वर्षाची टर्म घेतली तर आपल्याला 10 वर्षच पैसे भरायचे. जर समजा आपण 25 वर्षाची टर्म निवडली तर आपल्याला 22 वर्षच पैसे भरायचे. यामध्ये मिनिमम सम ॲश्युअर्ड म्हणजे एक हमीदार रक्कम जी कन्फर्म पॉलिसी धारकाला मिळणार आहे किंवा नॉमिनीजला मिळणार आहे, ती रक्कम ही कमीत कमी 2 लाख रुपये आहे आणि जास्तीत जास्त ती आपण किती पण करू शकतो. पुढचे आहे प्रीमियम अँड पेमेंट मोड्स. म्हणजे यामध्ये आपण आपलं प्रीमियम जे आहे ते आपण वार्षिक, 6माही, त्रिमासिक किंवा मासिक या पद्धतीने आपण ते पेमेंट करू शकतो.
म्हणजे आता प्रीमियम, आणि जो प्रीमियम ठरतो तो कसा ठरतो, तो आपल्या वयावर, आपण जे सम ॲश्युअर्ड निवडले त्याच्यावर, किंवा आपण ज्या टर्म म्हणजे 13 वर्षासाठी निवडले किंवा 25 वर्षासाठी निवडले, का त्यामध्ये जर समजा 15 वर्ष असेल, 18 वर्ष असेल, या आधारावर आपला जो काही प्रीमियम ठरतो तो या गोष्टींवर ठरतो. तर याच्या आणखी काही बेनिफिट्स आहेत, तर ते बेनिफिट्स आपण पाहूयात. तर पहिला आहे ऍक्सिडेंटल डेथ अँड डिसेबिलिटी, म्हणजे ऍक्सिडेंटल बेनिफिट. तर जर समजा अपघाताने मृत्यू झाल्यास नॉमिनीजला एक्स्ट्रा सम ॲश्युअर्ड मिळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सम ॲश्युअर्ड जर समजा आपण 10 लाखाचा घेतला असेल तर ऍक्सिडेंटल डेथला तो 20 लाखाचा क्लेम आपल्याला मिळतो. जर समजा परमनंटली डिसेबिलिटी झाली, म्हणजे परमनंटली अपंगत्व आलं, तर उरलेला आपला प्रीमियम माफ होतो आणि दरवर्षी आपल्याला इन्कम मिळत राहते. पुढचं बेनिफिट आहे टर्म रायडर. तर टर्म रायडर म्हणजे हा एक ऍडिशनली डेथ बेनिफिट मिळवण्यासाठी ऑप्शनल रायडर आपण निवडतो. यामध्ये पण काय होतं की आपण जी सम ॲश्युअर्ड घेतलंय त्याच रकमेचा आपल्याला टर्म रायडर मिळतो. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा 10 लाखाचा सम ॲश्युअर्ड आपण निवडला असेल तर आपण 10 लाखाचाच टर्म रायडर आपण त्याला सिलेक्ट करू शकतो. तर टोटल आपल्याला 20 लाख रुपयांचा डेथ बेनिफिट आपल्याला यामध्ये मिळतं. पुढचं आहे लोन फॅसिलिटी. जर समजा आपण 3 वर्ष प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी आपल्याला लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करतं. तर यांनी आपण ती कधी आपण यूज करू शकतो, तर फायनान्शियल इमर्जन्सी मध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. पुढचं आहे टॅक्स बेनिफिट्स. तर टॅक्स बेनिफिट्स म्हणजे सेक्शन 80C आणि सेक्शन 10D यामध्ये प्रीमियम वर टॅक्स बचत होते. मॅच्युरिटी आणि डेथ क्लेमला टॅक्स फ्री आपण घेऊ शकतो. पुढचा ऑप्शन आहे सरेंडर, पेड अप आणि रिवायवर. म्हणजे पेड अप म्हणजे काय, पॉलिसी चालू राहते पण बेनिफिट्स कमी मिळतात. सरेंडर म्हणजे आपण पैसे परत मिळतात, म्हणजे पण जी आपण अमाऊंट भरली त्याच्या कमी परतावा किंवा त्या पॉलिसीच्या नियमानुसार आपल्याला कमी अमाऊंट मिळते. दुसरं रिवायवर म्हणजे जरी समजा आपण एखादी पॉलिसी आपण थांबवली असेल, म्हणजे जरी समजा आपण एक पॉलिसी घेतल्यानंतर 1-2 वर्ष ती पॉलिसी चे प्रीमियम भरले आणि 2 वर्षानंतर ती पॉलिसी आपली बंद झाली काही कारणास्तव, पण आपल्याला ती पॉलिसी चालू करायची, तर त्याची जी काही पेनल्टी अमाऊंट असेल ती आपण भरून ती पॉलिसी परत चालू करू शकतो. पुढचा ऑप्शन आहे सेटलमेंट ऑप्शन. तर यामध्ये आपल्याला जर समजा वाटत असेल की आपल्याला एक रकमी अमाऊंट घ्यायची नाहीये, आपल्याला ती एक इन्स्टॉलमेंट मध्ये अमाऊंट घ्यायची आहे, तर आपण 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षासाठी ती वर्षाला किंवा मंथली अमाऊंट आपण ती घेऊ शकतो आणि यामध्ये सेफ आणि गॅरंटीड रिटर्न्स आपल्याला मिळतात. तर पुढचा आहे मॅच्युरिटी टू पेन्शन ऑप्शन. म्हणजे यामध्ये काय होतं, तर मॅच्युरिटी रक्कम पेन्शन प्लॅन मध्ये ट्रान्सफर करते, तर आपण हे आपली उतार वयात म्हणजे ओल्ड एज मध्ये गॅरंटीड इन्कम आपल्याला यामधून मिळते. पुढचा येणार आहे FNIO OCI इलिजिबिलिटी. तर इंडियन नागरिक नसला तरी म्हणजे जो NRI लोक हा प्लॅन घेऊ शकतात, तर मुलांसाठी जास्त लोक हा प्लॅन घेतात. पुढचा आहे फिमेल CIR. आता CIR म्हणजे कॅन्सर इन्शुरन्स रायडर. महिलांना विशेष प्रोटेक्शन, कॅन्सर डिटेक्शन झाल्यास लार्ज पे आउट आणि त्याच्या पुढचे बेनिफिट्स पूर्ण म्हणजे प्रीमियम्स पूर्ण माफ होतात. तर जीवन लक्ष्य प्लॅन हा फॅमिली प्रोटेक्शन, मॅच्युरिटी सेव्हिंग प्लस बोनस प्लस टॅक्स बेनिफिट प्लस लोन फॅसिलिटीज. तर आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. तर आपण जर समजा सम ॲश्युअर्ड 10 लाख रुपये निवडला आणि पॉलिसी टर्म 25 वर्ष निवडली, तर पॉलिसी टर्म 25 वर्ष निवडल्यामुळं आपल्याला प्रीमियम फक्त 22 वर्ष भरायचं आहे. जर समजा आपलं आत्ताचं वय 30 वर्ष असेल
तर 30 वर्ष, त्याच्यात आपल्याला 22 वर्ष म्हणजे 52व्या वर्षापर्यंत आपल्याला अमाऊंट निवडायची आहे. तर आपण सम ॲश्युअर्ड 10 लाख रुपये निवडलाय, त्याच्यामुळे आपल्याला इयरली अप्रॉक्स 45,500 अमाऊंट येते. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपली पॉलिसी मॅच्युरिटीला येते तेव्हा आपल्याला 26,25,000 ही रक्कम आपल्याला त्या टायमाला मिळणार आहे. जर काही कारणास्तव पॉलिसी होल्डरला काही झालंच तर नॉमिनीजला दरवर्षी 1 लाख रुपये. तर आता हे 1 लाख रुपये म्हणजे सम ॲश्युअर्डच्या 10% रक्कम ही नॉमिनीजला दरवर्षी मिळत जाते आपली मॅच्युरिटी म्हणजे पॉलिसी संपेपर्यंत. तर आणि पॉलिसी संपल्यावर नॉमिनीजला बोनस अमाऊंट प्लस म्हणजे नॅचरली डेथ झाली आहे की ॲक्सिडेंटल डेथ झाली आहे त्याच्यानुसार एक अमाऊंट बोनस अमाऊंट फायनलला मिळते. आणि ह्याच्यात आपले जे काही प्रीमियम असतील ते सर्व माफ होतात. आपण बघूया, आता जर समजा आपलं एज 30 वर्ष आहे, आपण 52व्या वर्षापर्यंत 45,500 रुपये भरणार, आपल्याला मॅच्युरिटी मिळणार 55व्या वर्षी. म्हणजे 55व्या वर्षी आपल्याला 26,25,000 रुपये अमाऊंट मिळणार. इन केस जर समजा मध्येच पॉलिसी होल्डरला काही झालं तर दरवर्षी 1 लाख रुपये ॲन्युअली हे आपल्या वयाच्या 55व्या वर्षापर्यंत नॉमिनीजला मिळणार. तर पुढचं आहे तर म्हणजे जीवन लक्ष्य हा प्लॅन फॅमिली प्रोटेक्शन, मॅच्युरिटी सेव्हिंग प्लस बोनस प्लस टॅक्स बेनिफिट्स प्लस लोन फॅसिलिटी. तर म्हणजे पॉलिसी होल्डर नसेल तरी फॅमिलीला इन्कम मिळते, लॉंग टर्म फायनान्शियल गोल्स सुरक्षित राहतात, प्रीमियम फ्लेक्झिबिलिटी, इझी टू पे अँड ऑप्शनल रायडर्स इन्क्रीज प्रोटेक्शन मिळते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. काही शंका असल्यास कमेंट करा. धन्यवाद.